राम राम मंडळी, कसे आहात सगळे? हसताय ना? तर हसायलाच पाहिजे. तर आज सकाळी सकाळी माझ्या घरी ही अशी मैफिल येऊन बसलेली होती. कारण विहानची वाट बघत बसलेले होते ते. तो उठला नव्हता म्हणून. तो उठला आणि यांचा असल्या प्रकारचा धिंगाणा यांना घालायचा होता आणि तो उठल्यानंतर अशा प्रकारचा यांचा धिंगाणा सुरू झाला. धिंगाणा असा म्हणजे की विचारायचं सोयच नाही. मला समजत नाही राव, यांच्यामध्ये अशी एवढी एनर्जी येते कुठून? उठल्या उठल्या लगेच बाप रे बाप! आपण उठलो तर आपल्याला विचार करण्यामध्येच वेळ जातो की आजची भाजी काय करायची आणि आजचे कामं कधी लवकर होणार, जेणेकरून थोडा आरामासाठी वेळ मिळेल. तर कसलं काय, तर यांच्यामध्ये एक एक्स्ट्राच एनर्जी असते. तुम्हाला सांगते, हे दोन जे कार्टून आहेत यांचं सगळं सेम असतं, म्हणजे तिघांचंच सेम असतं. ड्रेसपासून सगळ्याच गोष्टी सेम असतात. यांचे खेळणेही सेम असतात आणि यांचे सगळंच सेम असतं. तर सो हे एकदम बेस्ट फ्रेंड आहेत. तर एनिवे, तर मला आज जायचं होतं विकेंडसाठी थोडं शॉपिंग करायला आणि मी निघालीही. आणि मला आज थोडं मॉलमध्येही जायचं होतं. तुम्हाला तर माहितीच आहे की आमचं लग्न झालेलं आहे, तर आम्ही डेटवर नाही तर डेट फिक्स करून हे असलं किराणा, भाजीपाला हे असले कामं करायला जात असतो. तर निघाली मी डीमार्टला जाण्यासाठी, कारण मला तिथे जाऊन थोडं 2-3च वस्तू घ्यायच्या होत्या. पण तुम्हाला तर माहितीच आहे डीमार्टला गेल्यानंतर काय होत असतं. 2-3 तर येत नसतात, पूर्ण ट्रॉली भरून येत असते. जिथे आपण विचार करतो की एक वस्तू घेणार, तिथे 10 वस्तू येत असतात. एनिवे, तर मला जायचं होतं आज डीमार्टला थोड्या काही गोष्टी घेण्यासाठी आणि मी तिथे पोचलीही जाण्यासाठी. तर तिथे गेल्यानंतर हे ट्रॅफिकचा हे असला धिंगाणा आणि तिथे गेल्यानंतर पार्किंगलाही बराच वेळ, कारण गाड्यांची बरीच गर्दी होती. शनिवार रविवारही होता, त्याच्यामुळे गर्दीही फार होती. तर तिथे गेल्या माझ्या अशा विहानने तिथे मस्ती करायला सुरुवात केली आणि नंतर तिथे जाऊन याला हा पॉईंट त्याचा फेवरेट पॉईंट आहे. तिथे उभं राहणं आणि चेक करणं, काय कळत नाही त्याला, पण आवडत खूप असतं. तर एनिवे, तर तिथे गेल्यानंतर त्याने हे असलं धिंगाणा घालायला सुरुवातही केली आणि नंतर मग शॉपिंगही माझी झाली. आणि शॉपिंग झाल्यानंतर ट्रॉली गच्च भरलेली होती आणि बाबाचा असा ढकलायचा कार्यक्रम चालला होता. त्याच्या बाबांनी त्याला हेल्प पण केली आणि याच्या नाकामधून एवढं पाणी गळत होतं, एवढी सर्दी झाली होती, तरी याला आईस्क्रीम हवी होती. आणि हा आईस्क्रीमसाठी हात जोड पाय जोड याचे चालले होते याच्या बाबांसोबत. मागेही जात होता की प्लीज बाबा, मला आईस्क्रीम घेऊन द्या. आता या मुलांना कोण सांगेल? आताची जनरेशन म्हणजे एकदम फास्ट, यांना कुठली गोष्ट सांगायलाच नको. आणि तुम्हाला सांगते मी, म्हणजे अशा नमुन्यांना आपल्याला डीमार्टला किंवा मॉलला घेऊन जायचं असतं ना, तर बापरे, काळजीपूर्वक, कारण आपला जमाना असा नव्हता. आता तिथे गेल्यानंतर यांना सगळंच कळतं. गाडीमध्ये बसण्यापासून वरती चढण्यापासूनचं सगळं यांना माहिती असतं. आपल्याला इतकंही माहिती नाही. तर सो हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर यांनी माझ्या माठाचं उद्घाटन केलेलं होतं आणि मी तो माठ घेण्यासाठी गेली, पण मला काय आवडला नाही. तर तुम्हाला आजचा माझा दिवस कसा वाटला मला कमेंट करून, सबस्क्राईब करून नक्की कळवा.